सरळ 12 वाजता विठ्ठल पंढरीला गेले, त्यामुळे याला प्रति पंढरपूर असं नाव पडलं. ह्याची व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझाच असं. त्याचं कारण असं की ज्या ज्या वेळी मी जन्म घेईन पांडुरंगा त्यावेळी मी तुझा दास व्हावा. पांडुरंगाच्या कृपेने, विठ्ठलाच्या कृपेने की त्यामध्ये पूर्णपणे माझा नंतर सहभाग वाटला. साहेब म्हणले की आत्ताच डिक्लेअर करून टाक की हा रथ पूर्ण माझ्या आई वडिलांच्या स्मरणात मी देतो म्हणून. मग आता आम्ही थोडे थोडे गेले 255 गावच्या दिंड्या येतात. पांडुरंगाची दैवी शक्ती इतकी मोठी आहे, हे त्याला स्वर्गीय स्वरूप आल्याशिवाय राहणार. आणि पुढच्या पिढीला हे जपण्यासाठी या वारीमध्ये येणं गरजेचं आहे. हे सगळं घडत असताना असं आम्हाला वाटतं की निस्वार्थी सेवा देवाजवळ कुठं रुजू झाली आणि हे स्वरूप त्याला प्राप्त झालं. तर हे करतो म्हटलं तरी शक्य नाही. मंडळी, रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा सध्या जयघोष संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच जगभरातल्या विठ्ठल भक्तांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निमित्त आहे आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपूर, त्याचबरोबर कोल्हापूर असेल आणि महाराष्ट्रामध्ये आज वैष्णवांचा मेळा भरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. ज्याप्रमाणे पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर आहे, त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये देखील करवीर तालुक्यात नंदवाळ, ज्याला प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं, या ठिकाणी देखील एक प्राचीन असं श्री विठ्ठलाचं मंदिर आहे. आणि याच विठ्ठल मंदिरामध्ये कोल्हापुरातून एक दिंडी निघते आणि ही दिंडी जी होती, सुरुवातीला काही वारकऱ्यांनी ह्या दिंडीला सुरुवात केली आणि आज लाखो भक्तांचा मेळा जो आहे तो या दिंडीमध्ये सहभागी होतो. आणि या सर्व गोष्टींचा उलगडा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पवार साहेब. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि या संपूर्ण दिंडीचा प्रवास, नंदवाळ प्रति पंढरपूर असलेल्या या मंदिराचं महात्म्य आणि त्याचं महत्व आणि या दिंडीचं महत्व काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. साहेब, रामकृष्ण हरी. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. साहेब, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल, आज तुम्ही माझं आता बोलणं ऐकलंच असेल, नंदवाळ जे करवीर तालुक्यातलं गाव आहे, या नंदवाळला प्रति पंढरपूर म्हणून का म्हटलं जातं? नंदवाळ हे गणे 32 युगी पांडुरंग इथं नंदवाळमध्ये आहे. 28 युगी पांडुरंग पंढरीत आहे. तसंच या नंदवाळला पहिलं महत्व आहे. नंतर पांडुरंग गेले दुपारी 12 वाजता पंढरीत. तिथं तसेच गणे विठ्ठल मिरजकर तिकती विठ्ठल मंदिर तिथं अच्छा. थांबले. तिथून सरळ 12 वाजता विठ्ठल पंढरीला गेले, त्यामुळे याला प्रति पंढरपूर असं नाव पडले. नंदवाळ ते चिरंदग्राम, वाशी ते वसुदेव ग्राम, शिरगावी आणिला यमुनेचा प्रवाह, कृष्णलीला अनुपम. असे कृष्ण भगवंताची जी लीला आहे ती ज्यावेळा रणछोडदास असं म्हटलं भगवंताला, ज्यावेळा रणछोडदास म्हणजे कृष्ण भगवान या ठिकाणी आले आपल्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये आणि माचाळ गुहा आहे, त्या माचाळ गुहेच्या ठिकाणी काळ यवनाचा वध केल्यानंतर भगवंत या करवीर क्षेत्री नंदवाळ या ग्रामी आले. नंदीग्राम, नंदापूर आणि नंदवाळ असं या नंदवाळचं नाव या ठिकाणी आपण सर्वांना माहीत आहे. जय शिवराय फुटबॉल तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि हे रिंगण अवर्णनीय असं या प्रकारचं या ठिकाणी रिंगण होतं आणि लाखो भाविक या रिंगणामध्ये सहभागी होतात आणि नंदवाळला जवळजवळ 5 ते 6 लाख भाविक या आषाढी वारीला येत असतात. आणि म्हणून या नंदवाळला प्रति पंढरपूर असं लौकिक समाजामध्ये सगळ्यांना मान्य आहे आणि तो शास्त्रानुसार पण मान्य केलेला आहे. आपल्या कोल्हापूरच्या विठ्ठल मंदिरातून जे मिरजकर टिकटला विठ्ठल मंदिर आहे ते देखील प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिरापासून नंदवाळ जे प्रति पंढरपूर नंदवाळ आहे त्या नंदवाळ पर्यंत एक भव्य अशी दिंडी प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला निघत असते. सुरुवातीला माझ्या ऐकण्याप्रमाणे ही दिंडी अगदी छोट्या स्वरूपात होती. आज या दिंडीमध्ये लाखो भक्तगण आहेत, ते सहभागी होत आहेत. तर या दिंडीला नेमकी सुरुवात कशी झाली? ते आमच्या मंडळात जय शिवराय तरुण मंडळ पहिला आम्ही ज्ञानेश्वरी पारायण करू. पारायण आम्ही 20 वर्ष केलं. त्यानंतर आम्ही ज्ञानेश्वरांची मूर्ती केली आमची पवार फॅमिलीने. बर. तशी मूर्ती ती गणे काटकर साहेबांनी तिथं सप्त्यावेळा आणलेलं पूजेसाठी. काटकर महाराज म्हणाले, अरे ही मूर्ती ज्ञानेश्वरांची तुमच्या डोक्यावर घेऊन तुमचे कार्यकर्ते जावा. अच्छा. मग ती डोक्यावर मूर्ती म्हटलं साहेबांना, अहो टाळकरी कुठं आणणार, कोल्हापुरात इथं आमच्या
कोल्हापुरात टाळकरी मिळणार नाही. तसंच मी मग बाहेरगावची जरा 25-30 लोक आणली आमच्या मंडळाची पोरं, जय शिवराय तरुण मंडळाची. तसंच घेऊन आम्ही की नाही पत्र्याची पालखी अच्छा. पॉप्युलर स्टीलवाल्याने आम्हाला दिली, राजू जाधवानी. ती पालखी घेऊन आम्ही 150 लोक गेलो पहिली. अच्छा अच्छा. आणि संकल्पसिद्धी कार्यालय तिथं हम्म. आम्ही लहान रिंगण असं केलं पहिले घोडे आणून. बर. पहिलं रिंगण. नंतर असं थोडं थोडं वाढत आम्ही पॉप्युलरवाल्याने आम्हाला ह्याचा दिला हम्म. प्लाऊडचा. ती अशी दिंडी वाढत गेली. बर. ही दिंडी आता वाढत गेली असं तुम्ही म्हणालात, मात्र एखादी अशी आठवण असेल की बाबा सुरुवातीला वारकरी किती होते, कोल्हापूर शहरातले किती होते, आणि आज त्याचं एवढं जे मूर्त एक स्वरूप त्याला मोठं प्राप्त झालेलं आहे दिंडीला, तर यातली एखादी कोणती आठवण असेल की बाबा ही दिंडी आता हळूहळू मोठी होत आहे? शिवाजी पुतळ्यापाशी भाविक विठोबा मंदिर आहे. हम्म. तिथनं आम्ही की नाही थोडी टाळकरी आणली. भजनी मंडळ कोल्हापुरातली थोडी घेतली. आणि अशी वाढवत वाढवत की नाही दिंडी आम्ही जरा 2000 अशी लोकांची थोडी थोडी सगळ्या गावात. मग आता आम्ही थोडे थोडे की नाही 255 गावच्या दिंड्या येतात कोल्हापूर जिल्ह्यातनं. बर. प्रत्येक एक महिना आम्ही प्रत्येक गावात पत्रिका वाटून येतो. विठ्ठल मंदिर दिसलं की पत्रिका वाटतो. रामकृष्ण हरी. आज बाळासाहेब पवार ह्या माऊलीत दिंडी, आपल्या ज्ञानेश्वरी माऊलीची दिंडी आपला नंदवाळ आता 25 वर्ष झाला तर 26वा चालू आहे. तसं आमची भजनी मंडळ श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ मोहित कॉलनी कळंबा रोड ह्या भजनी मंडळ आम्ही कमी जागी आम्ही 100 ते 150 लोक ह्या दिंडीच्या प्रत्येकाला आनंद घेते. आणि असा आनंद सर्व कोल्हापूर भक्त मंडळ हे आनंद प्रत्येकाला मिळावा. आणि हे जसं आपण प्रपंचात दिंडी केलेली आहे तशा परमात्मा दिंडी सर्वांना असा करावी हीच आमची रामकृष्ण हरी. म्हणजेच हा जो बदल आहे, तुम्ही या दिंडीचं महत्व आणि अगदी कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यामधल्या विविध भागांमध्ये गेला आणि तिथल्या लोकांना, वारकऱ्यांना देखील या दिंडीचं महत्व तुम्ही पटवून दिलं आहे. होय. आणि आता हे पूर्ण वाढायला लागले. मग हे बदल करत असताना तुम्हाला फिरणं आलं आणि अनेक अडचणी आल्या असतील, त्यातला कुठला एखादा अनुभव असेल तुमचा? तिथं गेल्यानंतर आम्ही वारकऱ्यांनी सांगत होतो विठ्ठल मंदिरात, तुम्हाला पंढरीला जायला जमत नाही. इकडं प्रति पंढरपूर आहे. हम्म. इकडे या, आम्ही तुमची व्यवस्था करतो, खाण्याची, जेवण्याची, राहण्याची, सगळं फराळाचं काय असेल ते आम्ही हळूहळू करत की नाही सासने इस्टेटवाली ते प्रसाद घालतात एक 2-2.5 हजार लोकांचा. ते तिथं दिंडी आमची विसाव्याला असते. बर. परत सकाळी मग सगळ्या रोडला स्टॉल लावलेला असतात. प्रत्येक जण प्रसाद वाटतात. असं हळूहळू सगळी भजनी मंडळ जिल्ह्यातली येऊ लागली. त्यामुळे मोठं स्वरूप आलं त्याला. नमस्कार, मी स्वप्नील शिवाजी पाटील, सडोली दुमाला. गेली 25 वर्ष झालं या सोहळ्यामध्ये अखंडपणे चालत आहे आणि गुरुजींच्या आशीर्वादाने 4 वर्ष कीर्तनाचा योग भेटतो. तर या सोहळ्यामध्ये कीर्तनाचं महत्त्व सांगायचं झालं तर कीर्तनाची मर्यादा कैसी देव सांगे उद्धवासी, गावे नाचावे साबणी न घालावे कोडे काय, अशा पद्धतीचं कीर्तन असावं. तर अशा कीर्तनामध्ये देवसुद्धा येऊन नाचतो. देवाचा नाचता नाचता गळाला पितांबर म्हटलं जातं. तो देवसुद्धा या कीर्तनामध्ये येऊन नाचतो आणि असं असणारे कीर्तन सर्व भाविकांच्यासाठी असतं. आणि यामध्ये आलं तर कीर्तन चांग होय अंग हरिरूप, अशा पद्धतीनं देहभान विसरून लोक या कीर्तनामध्ये सहभागी होत असतात. या दिंडी सोहळ्यामध्ये दशमीला नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर सासणी स्ट्रीट या ठिकाणी कीर्तन सेवा आयोजित केली जाते आणि या सेवेचा लाभ माझ्यासारख्या पामराला मिळतो. यातच मी माझं धन्य समजतो. रामकृष्ण. की सुरुवातीला अगदी आम्ही 20-25 वारकरी जायचो, डोक्यावरून मूर्ती घेऊन जायचो आणि ती दिंडी पूर्ण करायचो प्रति पंढरपूरला. म्हणजे आणि आज आपण बघतोय की संपूर्ण कोल्हापूर शहरापासून ते नंदवाळपर्यंत संपूर्ण जो दिंडीचा मार्ग आहे किंवा तो पालखी मार्ग आहे तो पूर्णपणे भक्तांनी व्यापलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि आता जर बघायला गेलं तर ह्या संपूर्ण जो सोहळा आहे त्या सोहळ्याचा आपण एक संस्थापक अध्यक्ष म्हणून या आपल्या संस्थेचे काय नेमकं वर्षभर तुम्हाला नियोजन करावं लागते, कशा प्रकारे ते सगळं नियोजन असतं? 1 महिना अगोदर की नाही आमची मीटिंग होत्या. आषाढी एकादशी अगोदर 1 महिना मीटिंग होत्या विठ्ठल मंदिर मिरज.
तिथं आम्ही सगळी वारकरी एक 200-250 वारकरी आमच्या जिल्ह्यातली महत्वाची जी आहेत दिंड्या त्याच्यानी बोलवून तिथं आम्ही सगळं आपलं नियम काय आहेत ते सांगतोय. पत्रिका कधी वाटायच्या हे ठरवतोय. प्रत्येक गावात भागातले की नाही गारगोटी असेल इकडं निपाणीपर्यंत कर्नाटकातनं दिंड्या येतात. बापरे. परत अनुस्कुरा, गगनबावडा इकडनं पण दिंड्या येतात. प्रत्येक भागात जाईल तिकडं का नाही त्या 4 वारकरी घ्यायचे तिथं विठ्ठल मंदिरात भेटायचं. तुम्हाला तिकडं नाही जमलं तर इकडे या म्हणून आम्ही सांगतोय. तुमची व्यवस्था सगळी आम्ही करतो. हे असं वाढवत नेले आम्ही. उपरीचे एक 400 लोक येतात. बर. दिंडी उपरीची एक मोठी बाळूमामांची दिंडी म्हणून का नाही ती त्यात आमच्यात एक 15 वर्ष झालं सामील आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच परराज्यामध्ये म्हणजे जवळपास निप्पाणीमध्ये पण गेलात, परराज्यामध्ये गेलात आणि या मंदिराचं या दिंडीचं महत्व पटवून दिलं आणि आज संपूर्ण विठ्ठल भक्त जे आहेत ते बऱ्यापैकी पंढरपूरला जाण्यापेक्षा आपल्या जवळच्याच पंढरीला जाऊन ते प्रति पंढरपूरला जाऊन दर्शन घेत आहेत. असा कुठला प्रसंग आहे किंवा असा एखादा आपल्या आयुष्यात तुम्ही आयुष्यभर तुम्ही फक्त विठ्ठलाची पूजा केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे, असा कुठला प्रसंग आहे की ही फक्त आणि विठ्ठलाचीच कृपा आहे? प्रसंग असा आहे की रिंगण सोहळ्याला लागले आमचा रिंगण सोहळा पहिला झाला त्यावेळी का नाही असा महापूर आलता कोल्हापुरात. त्यावेळी का नाही रस्ते सगळे बंद होते आणि भजन चाललेलं होतं आणि लोकांनी फराळ वाटा जाऊन रिंगणाच्या ठिकाणी गेले तिथं आम्ही पॅकिंग करत होतो. आणि एवढ्या मोठ्या पावसात रात्री 1:30 वाजता एक वयोवृद्ध माणूस एकटा पिशवी घेऊन आत आलता. 2 गेट आहेत त्या कार्यालयाला. तरी ते आम्ही विचारलं तुम्ही कुठनं आला? भजन चालू होतं तिथे. बर. कुठनं आला म्हणलं मला वाशीला जायचं आहे म्हटली. इथं भजनाचा आवाज आला म्हणून मी येतात. मग त्यानंतर का नाही आम्ही त्याशी म्हटलं हे प्रसाद घ्या, केळं खिचडी खावा. तिने ती खिचडी घेतली आणि त्या कायलीमध्ये टाकली. केळं त्या मोठ्या ड्रम भरलेल्या त्यात केळी ठेवली आणि कधी गेली भजनात उठून ते कळालं. बर. तो पहिला अनुभव. त्यानंतर त्या भजनानंतर किंवा त्या प्रसंगानंतर काय बदल घडला? बदल म्हणजे वारकरी वाढत गेले, चांदीची पालखी झाली, चांदीचा रथ झाला. बर. तुम्ही चांदीचं पालखी झाली, चांदीचा रथ झाला असं तुम्ही म्हणालात. या आता जी दिंडी निघते मला वाटतं मी या 2-3 वर्षाचा जर आपण लेखाजोखा बघितला तर या दिंडीमध्ये एक मोठी अशी मोठं माऊलींचा रथ जो आहे तो आता ज्ञानेश्वर माऊलींचा तो रथ सहभागी करतोय. या रथाची नेमकी थोडक्यात मला पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल. पहिले गणे आम्ही पालखी केली त्यात रिंगण सोहळा चालू असताना आम्ही तिथं माईकवर डिक्लेअर केलं की चांदीची पालखी करायची आणि कुणाला स्वइच्छेनं दान द्यायचं असलं द्या. तर बायकांनी स्वतःची जोडवी काढून त्या पालखीत टाकली. पालखी. आणि त्यानंतर मग हा जो रथ होता आता चांदीचा रथ आहे त्यापूर्वी सुरुवातीला रथ कसा होता? प्लाऊडचा राजू जाधवाने दिलेला प्लाऊडचा साधा रथ होता. बर. त्यानंतर आम्ही मग तो 10 वर्ष वापरला. बर. नंतर मग ते आम्ही रिंगण सोहळ्यालाच पुकारल्यानंतर त्यांनी आम्हाला चांदीचा रथ करायचा इच्छा आहे आमच्या मुलग्याने सांगितलेलं होतं. त्यानंतर मग ते मुलांनी जय शिवरायच्या गणे पुकारल्यानंतर गणे बऱ्याच लोकांनी देतो म्हणून मग राजेश क्षीरसागर साहेब म्हटले मी देतो स्वतः सगळं. साहेब आपली कोल्हापूर मधून दिंडी निघते आणि ती दिंडी नंदवाळ म्हणजे प्रति पंढरपूरकडे रवाना होत असते आणि या दिंडी मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी रिंगण सोहळा होत असतोय. मग हे रिंगण सोहळा कसं सुचलं आणि हे कशा प्रकारे केलं जाते रिंगण सोहळा? जसं पंढरपूरमध्ये गेले माऊली ज्ञानेश्वर महाराज जेजुरीला जसं भेटायला जातात खंडोबाला तसंच इथं गणे खंडोबा तालमीपाशी आम्ही खंडोबासाठी भेट म्हणून तिथं रिंगण घेते उभं रिंगण. बर. आणि तिथनं पुढं गणे 7 फेऱ्या मारल्या गणे पुढे जाते पुढं परत वरती दिवेघाट लागतोय. जसा पंढरपुरात दिवेघाट आहे तसा इथं उईकडेला दिवेघाट आहे. हे सगळं माऊलीने सगळं नियोजन करून आम्हाला मार्गदर्शन करून हे करून घेतलेलं आहे. बरोबर. म्हणजे ज्या अर्थी जेजुरीला खंडोबाला भेटायला जातात त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पेठेमध्ये जे खंडोबाचं मंदिर आहे त्या मंदिराजवळच माऊली पालखीचं उभं रिंगण सोहळा संपन्न होतो आणि त्यानंतर
जो पुईकडीचा घाट आहे तो घाट म्हणजेच दिवे ज्याप्रमाणे त्या बाजूला दिवे घाट आहेत त्याप्रमाणे इकडचा दिवे घाट असं संबोधलं चुकीचं ठरणार नाही. आणि त्यानंतर वरच्या बाजूला त्या माळावर जो गोल रिंगण जे आहे ते महत्वाचं मानलं जातं. ते गोल रिंगण या ठिकाणी पार पडतं. ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की कोल्हापूर मार्गे कोल्हापुरातून छत्रपती शिवाजी महाराज पेठेतून ही पालखी पुईकडी घाटातून वरती पठारावर जाते आणि त्या ठिकाणी जे गोल रिंगण सोहळा संपन्न होतो त्याला एक जी भव्य असा रिंगण सोहळा असतो. त्या रिंगण सोहळ्याचं एक नियोजन कशा प्रकारे आपण सगळं आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून होतं. जशी दिवे घाटातनं जाते पालखी, त्याप्रमाणे ते पालखी तिथं नेले गेले संकल्प सिद्धी कार्यालय, तिथं आमचा माऊलीचा विसावा असते. वारकरी सगळी जरा जमलेले असतात. तिथं मग जरा चहा पाणी नाश्ता झाला की नाही, आरती होत्या माऊलीची. सारंग देशमुख साहेब हे सगळं नियोजन तिथलं करतात आणि तिथं आरती करून मग आम्ही रिंगण सोहळ्याला तिथं आत नेतो. ज्यावेळी रिंगण सोहळा चालू असते त्यावेळी अश्वांचं पूजन केलं जातं. पूजन केल्यानंतर पहिला माऊलीचा अश्व आहे तो माऊली त्याच्यावर विराजमान असतात. बर. त्यानंतर त्या प्रदक्षिणा काढतात. प्रदक्षिणा झाली की दिंडी नंदवाडा मार्गस्थ होतो. रामकृष्ण हरी संतोष राजाराम रांगोळे मोरेवाडी. जसं वाकरीला रिंगण होते त्याच्यापेक्षाही मोठं आमच्या इथं कोल्हापूर पुईखडी आणि पुईखडीला मोठं रिंगण होते आणि गेली 26 वर्षे रिंगणाचा मान जसा पंढरपूरला शितोळी सरकारांना मिळतोय तसाच कोल्हापूरमध्ये आमच्या रांगोळी घराण्याला मिळत आला आहे. आजपर्यंत 26 वर्षे ही सेवा आम्ही बजावली आणि घोड्यांचं चांगलं हे रिंगण जसं वाकरीला मोठं त्याच्यापेक्षाही मोठं इथं रिंगण होतं. हे 2 रिंगण होते, एक उभं रिंगण आणि गोल रिंगण. असं खंडोबा तालीमपाशी मोठं गोल उभं रिंगण होते आणि त्यानंतर पुईखडीला गोल रिंगण मोठं होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही दिंडी आपण आयोजित करताय, ह्याचं नेमकं नियोजन म्हणजे जे स्वयंसेवक असायला पाहिजेत, कशा प्रकारे त्याचं नियोजन असतंय, किती स्वयंसेवक या दिंडी सोहळ्यासाठी प्रयत्न करत असतात किंवा काम करत असतात. या दिंडी जवळजवळ आमच्या जय शिवराय तरुण मंडळाचे कार्यकर्ते 40 ते 50 कार्यकर्ते असतात. रथ नेणे आणणे, रथ पॉलिश करणे आणि आमच्या संघ जे दिंडीमध्ये जे माझ्या संघ 25 वर्षे काम करणारे आहेत ते राजेंद्र किंकर वकील, परत संतोष कुलकर्णी आणि बैलगाड्या आहेत त्या कानगावच्या शामराव कुरुकले, परत यशवंत कदम हिरावडे हे असतात. अनिल पाटील मालसवडे, MP पाटील कावलेकर, परत भगवान तिवले म्हणून आमचे चौकदार आहेत. परत आमच्या गल्लीतले जय शिवराय तरुण मंडळाचे खांद्याला खांदा लावून काम करणारे सुरेश शंकरराव जाधव, खंडेराव जाधव अशी बरीच जण असले आणि हुपरीचे शिवाजी पावनुकसे ते एक असतात आमच्या संघ. पत्रिका वाटा मंडळाचं काय काम असलं तर ही एवढी लोक असतात. म्हणजे इतक्या सर्व आपल्या जय शिवराय तुमचं मंडळ जे आहे त्या मंडळासोबतच जिल्ह्यातले विविध भागातले जे लोक आहेत ते स्वयंसेवक म्हणून या दिंडी सोहळ्यामध्ये प्रत्येक वर्षी सहभागी असतात. प्रत्येक वर्षी 25 वर्षे माझ्या संघ काम करते. बाळासाहेब गुरुवेग आहेत कावले कासारवाड्याचे. अशी कोल्हापूर जिल्ह्यातले बरेच वारकरी येतात. रामकृष्ण हरी हरिभक्त पारायण भगवान शामराव तिवले कळंबा दिंडीचं चोपदार या ठिकाणी 25 वर्षापासून चालू असलेली ही दिंडी हाच अनंत असा सोहळा या ठिकाणी हरिभक्त पारायण काटकर साहेब त्यांच्या आशीर्वादानं हा सोहळा चालू झाला आणि त्या ठिकाणी आमच्या मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पवार लाडचौक जय शिवराय फुटबॉल तरुण मंडळ त्या ठिकाणी अतिशय कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून हा सोहळा पूर्ण चालत असतो, पूर्ण पार पडत असतो. आणि दिंडीमध्ये महत्त्वाचं असते ते चोपदारचं काम आणि चोपदार ही दिंडी पूर्ण हँडल करत असतात आणि त्या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं हे काम असतं आणि ते माऊलीच्या कृपेनंच होत असते. त्या नंदवाळमध्ये आपली दिंडी जात असते आणि त्या नंदवाळसुद्धा त्या दिंडीचं स्वागत करत असतात. त्या ठिकाणी विठ्ठलाची रुक्मिणीची त्या ठिकाणी भेट गाठली जाते आणि त्यामध्ये माझ्यासारख्या अगदी सेवाभावी एका व्यक्तीला या ठिकाणी ही संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचं सोनं करायचं काम हे आमच्या ज्ञानोबा तुकोबारांनी केलं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. म्हणजे अशा बऱ्याच लोकांचा विठ्ठल भक्तांचा हातभार जो आहे तो या दिंडी सोहळ्याला लागलेला आहे. त्यामुळेच
कुठंतरी हे मूर्त असं मोठं स्वरूप या दिंडी सोहळ्याला लागलेलं आहे. या संपूर्ण दिंडीचा आपण आढावा घेतला. ही दिंडी नेमकी कशी सुरू झाली आणि या दिंडीला आज भव्य असा जो रूप प्राप्त झालेला आहे, त्याचं महत्व हे आपण आता बाळासाहेब पवार यांच्याकडून जाणून घेतलं आहे. यापुढे आपण जाणून घेणार आहे या दिंडीमध्ये जे तरुण कार्यकर्ते जे सहभागी असतात, स्वयंसेवक सहभागी असतात, त्यांचं नेमकं नियोजन यामध्ये कसं असतं आणि हेच आता आपण जाणून घेणार आहेत. आपल्यासोबत आहेत जय शिवराय तरुण मंडळाचे कार्यकर्ते अक्षय पवार. अक्षय पवार यांच्याबरोबरच जय शिवराय तरुण मंडळाचे असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते या दिंडीमध्ये स्वयंसेवकांची भूमिका बजावतात. किती वेळ त्यांना या दिंडीच्या नियोजनासाठी द्यावा लागतो, कशी प्रकारे तयारी असते, हे आज आपण त्यांच्याकडून जाणणार आहोत आणि तरुणांचा सहभाग या दिंडीमध्ये किती महत्वाचा आहे हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अक्षयजी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आम्हाला फक्त आता जय शिवराय तरुण मंडळाचे तुमचे कार्यकर्ते आहेत किंवा या दिंडीमध्ये सहभागी होणारे अनेक असंख्य तुमच्यासारखे तरुण कार्यकर्ते आहेत, तर या संपूर्ण तुमच्या ज्या टीम ज्या आहे त्या टीमचं काम कशा प्रकारे चालतं, कधीपासून ही तयारी सगळी करावी लागते? नाही, ज्यावेळी जी हा सोहळा जो म्हणजे जवळ येतोय, त्यावेळी आमच्या मंडळाचे जे माझ्याबरोबर जी कार्यकर्ते असतात, सगळी जी एकत्र असतोय आम्ही, ती मुळात पहिला रथ बाहेर काढणे, त्या रथाचं ग्रेसिंग बघणे, ते रथ कसा चालतोय, कसा फिरतोय, हे सगळं अतिशय हवा चेक करणे. त्या रथाला किमान बाहेर काढण्यासाठी 20 ते 25 लोक लागतात. बर. 2 ते 2.5 टनाचा तो रथ आहे. त्यामुळं बऱ्यापैकी जय शिवराय फुटबॉल तरुण मंडळाची पोरं माझ्याबरोबर असतात आणि ती पूर्ण म्हणजे रथ म्हणजे पूर्ण ग्रेसिंग म्हणा, बाकी त्याला काय लागणारं धुणं, म्हणजे रथ स्वच्छ करणे, त्याला इकडं आणणे, दिंडीत आणणे, परत दिंडी झाल्यानंतर परत तिथं ठेवणे, परत तो स्वच्छ करून ठेवणे, हे सगळं तीच पोरं करत असतात. अक्षय, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की जो रथ आहे तो रथ बाहेर काढण्यापासून, माऊलींचा रथ जो आहे तो बाहेर काढण्यापासून दिंडीत सहभागी करण्यापर्यंत आणि पुन्हा दिंडी संपल्यानंतर त्या आहे त्या जागेवर रथ नेण्यापर्यंत आणि या संपूर्ण दिंडी मार्गावरचं सगळं नियोजन जे आहे ते आपले जय शिवराय तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतील, अनेक स्वयंसेवक असतील, या राबत असतात. मात्र आज या दिंडीमध्ये तुम्ही सुरुवातीपासून या दिंडीमध्ये आहात असं तुम्ही सांगितलात. जे आता चांदीचा रथ तयार झालेला आहे, ते चांदीचा रथ बघताना एक तरुण वारकरी म्हणून तुम्हाला काय वाटते? नाही, मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे मी पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून ही दिंडी सोहळा बघत आलोय. जो पहिला आमचा रथ होता तो प्लाऊडनं तयार केलेला रथ होता. मग ते प्लाऊडनं रथ तयार केला होता, ते आम्हाला आमची इच्छा असायची की बाबा आपल्याला पण चांदीचा आपला रथ आपल्या माऊलीसाठी पाहिजे. मग असं गेले आम्ही, थोडा कालावधी गेला. मग त्या कालावधीनंतर आम्ही रिंगण सोहळ्याच्या इथं पुकारण्यात आलं की आपल्या माऊलीसाठी आपण चांदीचा रथ तयार करतोय. पुन्हा म्हणजे स्वइच्छेने तुम्ही काय दान करायचे दान करावं. मग काही लोक बोलली, म्हणजे कोणी चांदी देण्याचं हे केलं. अनेक लोकांनी असं चांदी देण्याचे आश्वासन दिली. मग त्यावेळी तिथं क्षीरसागर साहेब पण ह्याला उपस्थित होते रिंगण सोहळ्याला. त्यावेळी क्षीरसागर साहेब मला बोलले की बाबा या रथासाठी म्हणजे काय काय लागते. मी त्यावेळी साहेबांना बोललो की साहेब असं पहिला सागवान रथ तयार करावा लागेल आणि नंतर मग त्याच्यावर चांदी चढवावी लागेल. साहेब म्हणले की आत्ताच डिक्लेअर करून टाक की हा रथ पूर्ण माझ्या आई वडिलांच्या स्मरणात मी देतो म्हणून. मग तिथं आम्ही डिक्लेअर पण केलं की असं आहे आणि आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्याकडून रथ देण्यात येणार आहे. मग काही कालावधी गेला, मग पहिला लाकडाचा रथ तयार झाला. 2024 मध्ये पहिला लाकडाचा रथ आला. मग जे लाकडाचा रथ तयार केल्यानंतर चांदीचं काम चालू झालं. चांदीचं काम चालू झालं, रथ पूर्ण तयार झाला पूर्ण आणि साहेबांनी तो त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणात अर्पण केला आणि त्याच आज रथातून माऊली थाटामाटानं विराजमान होऊन विठ्ठलास भेटत जाते. आणि या रथाचं एक वैशिष्ट्य म्हणजे जसा आळंदीचा रथ आहे तसा सेम या रथाची एक आणि एक तुम्ही माप घेतलं तर तेच येणार माप. सेम आळंदीच्या रथासारखा रथ आहे. म्हणजे त्या रथात आणि या रथामध्ये काही फरक नाही आहे. 0 फरक आहे. म्हणजे ज्याप्रमाणे त्या पंढरीत रथ जातो माऊलींचा, त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या प्रति पंढरपूर असलेल्या नंदवाळमध्ये देखील तसाच रथ जातोय.
अक्षय, तुम्ही तरुण आहात आणि या दिंडीमध्ये सहभागी होत असताना असं अनेक वेळा ऐकलं गेलं की नंदवाळला मागितलेली इच्छा पूर्ण होते. तुम्हाला असा कधी अनुभव आलाय का? नाही, 100% होते. त्याचं कारण असं आहे, की जिथं पंढरपूरचा पांडुरंग बसलाय, तोच इथं बसलाय. तो 28 वेगळा आहे, ह्यो 32 वेगळा आहे. त्याच्याकडे जी मागितलेली इच्छा पूर्ण होते म्हणल्यावर ती इथं पण झालीच पाहिजे. हम्म. आज तुम्ही तरुण आहात, अनेक असंख्य तरुण कार्यकर्ते, तुमचा जय शिवराय तरुण मंडळ असेल किंवा अनेक शहरातले आता तरुण कार्यकर्ते या दिंडीमध्ये सहभागी होत आहे. या दिंडीमध्ये जे तुम्ही तरुण कार्यकर्ते सहभागी होतात, तुम्हाला काय अनुभव येतोय आणि दुसऱ्या ज्या अनेक तरुण आहेत, ज्या दिंडी अजून आलेल्या नाही आहेत, त्या तरुणांनी ही दिंडी का अनुभवावी? नाही, म्हणजे तरुणांनी 100% वारी ही अनुभवलीच पाहिजे. आणि जे अनुभवत नाहीत त्यांनी त्यांनी तर यावंच. कारण त्याची वारी म्हणजे काय? वारी म्हणजे वारीमध्ये नम्रता, शिस्त, संस्कार, वारकरी संस्कार या सर्व गोष्टींचा अनुभव म्हणजे पाहायला मिळतो. हम्म. आणि तरुण पिढीने ते जर घेतला तर भविष्यात ती वारकरी संस्कारच पुढे चालत राहणार. त्यामुळं मी तर म्हणते भरपूर तरुणांनी यात सहभागी व्हावं. आमच्या जय शिवराय फुटबॉल क्लब तरुण मंडळ आता बऱ्यापैकी कोल्हापूर शहरातील तरुण मंडळी पण म्हणजे भरपूर तरुण वारकरी झालेले आहेत आणि त्यांना म्हणजे दिंडीची ओढ पण लागलेली आहे. असे जी बाकीची तरुण येत नाहीत तिने पण त्यात सामील व्हावं. त्याचं कारण असं की वारकरी संप्रदायाचा जर संस्कार तुमच्यावर म्हणजे त्यांच्यावर झाला तर बरेचशीच तरुण व्यसनमुक्त होतील. आणि वारकरी संप्रदायाचा संस्कार जर असाच चालू राहिला तर संपूर्ण महाराष्ट्रात काय संपूर्ण देशात एकही वृद्धाश्रम निघणार नाही आणि ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. रामकृष्ण हरी. मी रवींद्ररावसाहेब मिठारी, राहणार गोकुळ शिरगाव. पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. गेली 26 वर्ष या ठिकाणी आधी नंदापूर मग पंढरपूर अशा या नियमानं गेली 26 वर्ष श्री ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळ व जय शिवराय तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं श्री क्षेत्र कोल्हापूर ते नंदवाळ 11 किलोमीटर पायी प्रवास या ठिकाणी पायी दिंडी सोहळा खूप आयोजित केलेला आहे. या ठिकाणी या दिंडी सोहळ्यामुळे आम्हा सर्व तरुण वारकऱ्यांना एक उत्स्फूर्त सहभाग घेता येतो. ज्या ज्या भाविक भक्ताला वारकऱ्याला पंढरपूरला जाता येत नाही तर अशा वारकऱ्याला या ठिकाणी या दिंडी सोहळ्यात सहभागी होता येतंय. या दिंडी सोहळ्याचं आयोजन केल्याबद्दल मी जय शिवराय तरुण मंडळ व श्री ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळ यांचं खूप खूप आभार मानतो. रामकृष्ण. नक्कीच आज तुम्ही तरुण म्हणून आज सांगितलं की वारकरी संस्कार जर झाले तर माणूस काय करू शकतो आणि कसं करू शकतो हे तुम्ही आता सांगितलं. आज तुम्ही तरुण आहात. तुम्ही तरुण म्हणून आणि तुमच्यासारखे जे अनेक कार्यकर्ते आहेत, म्हणजे तुमचं जय शिवराय तरुण मंडळ असेल किंवा तुमचा जो शहरातला जिल्ह्यातला मित्रमंडळीचा जो तरुणांचा ग्रुप आहे, तुमच्या मते पुढील 5 वर्षात हा दिंडी सोहळा तुम्ही कुठं पाहताय? म्हणजे आम्हाला हा दिंडी सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण जगात म्हणजे देशातील संपूर्ण लोक नंदवाळला आली पाहिजे. हे आम्हाला इथपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि आम्हाला पुढची जी पिढी येणार त्या पिढीनं म्हणजे आपली परंपरा, आपली संस्कृती ही जपली पाहिजे आणि पुढच्या पिढीला हे जपण्यासाठी या वारीमध्ये येणं गरजेचं आहे. माझे काही थोडके तुम्हाला प्रश्न असणार आहेत. अक्षयजी, तुमच्या मते विठ्ठल म्हणजे काय? विठ्ठल म्हणजे श्वास. आमच्या श्वासच आहे तो. विठ्ठल नसला तर आमचं काहीच नाही. बर. वारी म्हणजे तुमच्यासाठी किती महत्वाची आणि वारी म्हणजे काय? डोळ्याची पारणं फेडणारा सोहळा म्हणजेच वारी. एका शब्दात नंदवाळ म्हणजे काय? जसं पंढरपूर आमची श्रद्धास्थान आहे तसंच नंदवाळी आमची श्रद्धास्थान. बर. तुम्ही वारकरी पंथामध्ये आता काम करताय, तुम्ही अनेक वर्ष दिंडीमध्ये सहभागी होताय. तुमचा आवडता एखादा अभंग
माझा आवडता अभंग ह्याची व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझाच असं. त्याचं कारण असं की ज्या ज्या वेळी मी जन्म घेईन पांडुरंगा त्यावेळी मी तुझा दास व्हावा. आजही तुमची अशी एक इच्छा आहे जी तुम्हाला विठ्ठलाकडे मागायची आहे. मी माझ्या पांडुरंगाकडे मागेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज व भागवत धर्माचा भगवा ध्वज हा असाच डौलानं फडकत राहू दे. आज जर स्वतः विठ्ठल तुमच्या समोर उभे राहिले आणि तुम्हाला सांगितलं की एक वर माग, तुम्ही काय वर मागाल? अं, माझ्या हातून अखंड तुझी सेवा करून घे. तर आपण पाहिलं की तरुण जे आपण अक्षय पवार यांच्यासोबत आपण संवाद साधला आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं तरुणांचा या दिंडीमध्ये सहभाग किती असतो, त्यांचा सहभाग किती महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट येणाऱ्या तरुणांनी या वारीकडे कसं पाहावं हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं आहे. आणखीन एक असे या दिंडीतले स्वयंसेवक आहेत जे नेहमी प्रत्येक वर्षी हिरिरीने या दिंडीमध्ये सहभाग घेतात आणि आपलं जे सेवा जी आहे विठ्ठल भक्ताची ती सेवा अगदी प्रामाणिकपणे ते बजावतात. ते म्हणजे अभिजित पवार. आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांचा या दिंडीबद्दलचा आणि विठ्ठलाप्रती असलेलं त्यांचं प्रेम आपण जाणून घेऊयात. अभिजितजी, प्रत्येक वर्षी तुम्ही आषाढी एकादशीच्या या वारीमध्ये आपल्या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि तुम्ही आपली जी प्रामाणिक सेवा आहे ती विठ्ठल भक्ताच्या प्रती आपण करत असतात. या दिंडीकडे तुम्ही जेव्हापासून तुम्ही या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहात, काय कसं बघताय तुम्ही दिंडीकडे आणि तुमचा काय अनुभव आहे? मुळात आम्हाला अध्यात्माची पहिल्यापासून आवड आहे. काटकर महाराजांच्याकडे आम्ही लहानपणापासून जातो. आमचे वडील तिथे नेहमी सेवेला असतात. तर एकदा आमचे मोठे बंधू बाळासाहेब हे दिंडीचे अध्यक्ष बाळासाहेब पवार म्हणले, आता तू दिंडीमध्ये यायला पाहिजेस, तुला पण आवड आहे. आमची सुरुवात अशी प्रत्येक गावात पत्रिका वाटण्यापासून चालू झाली. पत्रिका वाटत असताना हे काम एवढं सोपं नव्हतं. किमान एक 200 ते 250 गावात ह्या पत्रिका वाटाव्या लागतात आणि त्यामध्ये प्रत्येक ठिकाणच्या माणसाला घेऊन आम्हाला तिथे भेटी द्याव्या लागतात. प्रत्येक विठ्ठल मंदिर असेल, हनुमान मंदिर असेल, राम मंदिर असेल, अशा सगळ्या मंदिरात जाऊन तिथे भेटीगाठी घ्याव्या लागतात आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर की मग इकडं लोकांचा हा ओढा वाढत जातो. पहिला तिथे लोकांना माहिती द्यावी लागते, लोकांची सोय करावी लागते. अशा बऱ्याचशा किचकट गोष्टी असतात आपल्याला त्या वरवर दिसत नाहीत, कारण हे दिंडी करत असताना बऱ्याचशा अशा अडचणीला तोंड द्यावं लागतं. आणि मग आम्हाला असं वाटलं की बाळूदादा एकटं करतात, अक्षय एकटा करतोय, ती एवढे राबवले, तर आपण पण त्यांना थोडे आपला हातभार लागेल अशी एका भावनेनं आम्ही यामध्ये हळूहळू सुरुवातीला आम्ही येत गेलो. आणि त्यानंतर मग पांडुरंगाच्या कृपेने, विठ्ठलाच्या कृपेने की त्यामध्ये पूर्णपणे माझा नंतर सहभाग वाढला. रामकृष्ण हरी. मी यशवंत कुंडेबा कदम, राहणार हिरोडे दुमाला. हे सन 2000 पासून या ठिकाणी मिरजकर तिकटी ते नंदवाळ असा हा पायी सोहळा आहे. इवलेशे रोप लावेले द्वारी तयाचा वेल गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले विचिताची भारो कली अशी आला. असा हा सुखसोहळा म्हणजे या ठिकाणी हा सुखसोहळा फक्त या ठिकाणी आपल्याला आनंद घेता येतो आहे. पायी तीर्थयात्रा आणि भगवंताचं नामस्मरण करत हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. गेली 26 वर्षे हा सोहळा पार पडत आणि या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी निवृत्ती चौकामध्ये बाळूमामांच्या मेंढ्यांचं या ठिकाणी गोल रिंगण होणार आहे. हे एक वैशिष्ट्य यावर्षीचं आहे. आणि असा हा सोहळा म्हणजे पृथ्वी तलावरती बघायला गेलं तर फार ज्ञानेश्वर माऊलींचा सोहळा आणि त्यानंतर हा सोहळा जो आहे तो अतिशय प्रेमाने, आनंदाने आणि सगळी पायानं चालत हा सुखसोहळा स्वर्गी नाही म्हटलं आहे तसं विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळेला हा सोहळा स्वर्गी नाही असा हा सोहळा आहे. रामकृष्ण हरी. माझं नाव शामराव गणपती कुरुकले. या वारीत 2000 पासून आम्ही सामील झालो. त्याच्या अगोदर अध्यक्ष आमचे पवार आणि शिवराज तरुण मंडळ हे आमच्या गावी आल्यानंतर बैलगाडी पाहिजे म्हणलीत, पुन्हा दिंडी पाहिजे म्हणलीत. त्याला आम्ही सहकार्य मोठ्या प्रमाणात करून आत्तापर्यंत 26वे वर्षे आम्ही दोन्ही कामात गाडी अधिक दिंडी असा विना चालवत आलेला आहे. आमच्या दिंडीचा प्रवास म्हणजे हा अगदी मिरॅकल आहे. म्हणजे आम्हाला असं वाटतही नव्हतं की ही दिंडीला इतकं मोठं स्वरूप प्राप्त होईल. पत्र्याच्या पालख्यापासून जी आमची सुरुवात झाली, मग आम्हाला सुरुवातीला प्रथम काळेसाहेबांनी चांदीच्या पादुका दिल्या आणि
त्या पादुकानंतर आमच्या घरामध्ये आम्ही ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती तयार झाली. त्यानंतर चांदीची पालखी झाली आणि सगळ्यात भव्य म्हणजे चांदीचा रथ झाला. हे आमचं हिमटोक झालं. मग हे सगळं घडत असताना असं आम्हाला वाटतं की ही निस्वार्थी सेवा देवाजवळ कुठं रुजू झाली आणि हे स्वरूप त्याला प्राप्त झालं. नंतर हे करतो म्हटलं तरी हे शक्य नाही. भविष्यात तुम्ही या दिंडीला कुठंपर्यंत बघताय? भविष्यात दिंडीमध्ये आम्ही बघण्यापेक्षा पांडुरंगाची दैवी शक्ती इतकी मोठी आहे, हे त्याला स्वर्गीय स्वरूप आल्याशिवाय राहणार. नक्कीच वारकरी आणि विठ्ठल भक्त जे आहेत या भक्तांच्या या सेवेला पांडुरंगच ताकद देणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण या संपूर्ण दिंडीचा आणि प्रति पंढरपूर नंदवाळ इथं जो सोहळा होतो त्या संपूर्ण सोहळ्याचा आढावा आपण या माध्यमातून जाणून घेतला आहे. आणि 2च दिवसावर आता हा दिंडी सोहळा कोल्हापूरमध्ये सुरू होणार आहे आणि या दिंडीमध्ये ज्याप्रमाणे आता कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच परराज्यातील भक्त सहभागी होत आहेत आणि अशाच प्रकारे या दिंडीमध्ये आणखीन वारकऱ्यांचा विठ्ठल भक्तांचा सहभाग वाढावा अशी प्रार्थना आम्ही देखील करतो आणि या विठ्ठल भक्तांनी देखील आपल्या समोर केलेली आहे. लाईव्ह मराठीसाठी सद्दाम अली, कोल्हापूर. नमस्कार. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ यांच्यामार्फत दरवर्षीप्रमाणे येत्या 25 जुलैला आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर ते नंदवाळ ही 11 किलोमीटरची आमची यात्रा निघणार आहे. आता ही यात्रा सुरू होऊन यंदाचं आमचं 26वं वर्ष आहे आणि या यंदाच्या आषाढी एकादशीच्या या आमच्या वारीचं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच आमच्या इथं बकऱ्याचा रिंगण सोहळा होणार आहे. तसंच धारकरी आणि वारकरी यांच्या भेटीचा एक सोहळा आहे. याशिवाय आमच्या या वारीचं मुख्य आकर्षण म्हणजे आमच्या वारीमधला रिंगण सोहळा. हा रिंगण सोहळा यावर्षी अधिक भव्यतेने होणार आहे. आता गेल्या अनेक वर्षामध्ये ही गर्दी वाढत आहे आणि आता रिंगण सोहळ्याला जवळजवळ 4 ते 5 लाख लोक येत असतात आणि या रिंगण सोहळ्यामध्ये हे लोकांना एक डोळ्याला पारणं फेडेल अशा प्रकारचं हे आमचं रिंगण होत असते. आणि याकरता आम्हाला संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, कोल्हापूर महानगरपालिका आणि अन्य सर्व अनेक संस्था यांचं सहकार्य लाभत असते. या दिंडीचे सोहळ्याचं आयोजन अध्यक्ष बाळासाहेब पवार आणि आम्ही सर्वजण करत असतो आणि अशा रीतीनं हा उत्तरोत्तर आमचा वारीचा सोहळा वाढत निघालेला आहे. रामकृष्ण हरी.